औरंगजेबाची कबर हटविण्यात यावी ही मागणी मागील काही दिवसापासून सातत्यानं सुरू आहे आणि या मागणीचा जोर लावून धरलेला आहे। काल राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलेलं आहे। विश्व हिंदू परिषद आणि त्याचबरोबर ज्या काही हिंदुत्ववादी संघटना आहे काल राज्यभरात याच कबरीच्या प्रकरणावरून तो आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं। नागपूरमध्ये काल रात्री याच प्रकरणाचे पडसाद देखील उमटलेले आहे। दोन गट आमने सामने आले होते। पोलिसांची आता या प्रकरणाच्या संदर्भात सुद्धा आता धरपकड सुरू झाली आहे। सध्या मी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद मध्ये, ज्या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे त्याच कबरीच्या परिसरात मी आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहे। पोलीस बंदोबस्त जो आहे तो आता रात्रीपासून या ठिकाणी मुक्कामी असल्याचं पाहायला आपल्याला मिळत आहे। SRPF चे जवान असतील, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी असतील, त्याचबरोबर साध्या वेशातले काही पोलीस असतील, हे देखील या ठिकाणी तैनात आज सकाळपासूनच झालेले आहे। एकीकडे राज्यात कबरीच्या प्रकरणावरून जो वाद सुरू आहे त्याची मागणी आता कुठेतरी जोर लावून धरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की राज्य राखीव पोलीस दलाची ही जी टीम आहे ती या ठिकाणी आज दाखल झालेली आहे। त्यामुळे राज्यभरात आज या प्रकरणावरून काय घडामोडी घडतात किंवा भविष्यात काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे कबरीचं वाद जरी सुरू असला, दुसरीकडे मात्र खुलताबाद शहरात सध्या जी परिस्थिती आहे ती संपूर्ण शांततामय आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।